दुर्भाव म्हणजे ज्या पद्धतीनं माझ्यावरती हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या म्हणजे समोर ज्या व्यक्ती हल्ला करत होते त्या व्यक्तींच्या मुखातून असे शब्द येत होते की खूप उचलतो, खूप भाषणं करतो, शेटला बोलतो का, अशा पद्धतीचं जेव्हा वक्तव्य आले त्यावेळी मी जागची जागी समजून गेलो की माझं आता काय खरं दिसत नाही. आणि त्या चकमकीमध्ये 5 वेळा त्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाठीमागे बांबू असल्यामुळं जेव्हा तो शेटला बोलतो का त्यावेळी मी त्याच्या छातावर हात मारला गेलो, तेव्हा त्यांनी त्याला संधी भेटल्याने माझ्या इथल्या हातावरती वार करण्यास तो यशस्वी झाला. त्यावेळी तुम्ही रिव्हॉल्वर काढला होता अशी माहिती नव्हती. माझी रिव्हॉल्वर ही आपल्याला माहिती नसेल आचारसंहितेमध्ये जमा आहे आणि त्याची नोंद माझ्या बदलापूर पोलीस स्टेशनला आहे. त्यामुळे माझा बचाव करण्यासाठी मी माझं रिव्हॉल्वर काढलं असा जो कोणी प्रचार करत असेल तर चुकीचं आहे. तुम्ही हे सगळं तपास जो आहे ना, पोलीस तपास कोणत्या दिशेने चाललाय? गुहागर आणि चिपळूण या दोन्ही पोलीस स्टेशनतून सगळी यंत्रणा हलतात आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की अजून मारेकरी भेटलेत नाही आहेत. आमचं म्हणणं असं आहे मारेकरीपेक्षा ज्यांच्यावर आम्हाला संशय आहे, ज्यांच्या बोलण्यातून आम्हाला सगळं हे जाणवतं आहे, त्यांना आपण अटक का करत नाही? कारण त्या व्यक्तीमुळेच हे सगळं प्रसंग उभे राहिलेत आहेत. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही? पोलिसांचा तपास योग्य होत नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, असंही मला म्हणता येणार नाही. यदाकदाचित विद्यमान आमदार भास्कर जाधवचा दबाव असू शकतो कुठल्या शासन प्रशासनावरती, कारण आज एवढ्या वर्षात त्यांनी सगळी पदं भोगलेत. त्याच्यामुळं कदाचित जर तरची भूमिका होऊ नये आणि होत असेल तर मात्र समाज गप्प बसणार नाही, म्हणून आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये आहोत. आम्हाला पोलिसांवरती कोणत्याच पद्धतीचं बडतन नाही किंवा शक नाही किंवा संशय नाही, परंतु कुठेतरी जर तर होत असेल तर मात्र समाज सहन करणार नाही. सीसीटीव्ही फुटेज काय सापडलेत का? काही बाईकवरती 3 जण आलेत असं पोलीस यंत्रणेचं म्हणणं आहे आणि त्यांचा पुढे तपास चिपळूणपर्यंत दिसतोय. त्याच्यानंतर फुटेज जे आहे ना, सीसीटीव्ही फुटेजचं म्हणतोय मी, ते काय सापडले काय? फुटेज सापडलेत ना, एका बाईकवरती 2 जण आलेत, ते फुटेज सापडलेत. ते फुटेजमध्ये काय दिसतं नेमकं? बाईक दिसते आणि ते 3 जण जे आहेत ते पूर्ण कपडा त्यांच्या तोंडाला लावून आहे. त्याच्यामुळे त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नाही, त्या बाईकचा नंबर स्पष्ट दिसत नाही. त्याच्यामुळे नक्की कोण आहेत काय आहेत हा मोठा तसा एव्हिडन्स आपल्याकडे नाही आहे. ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय तसा एव्हिडन्स आपल्याकडे नाही आहे. एव्हिडन्स नाही कसं, आमचं म्हणणं असं आहे की जो हा प्रसंग आता हल्ल्यापर्यंत आला, त्याच्यापूर्वी आम्ही ज्या पद्धतीने हे आंदोलन छेडलं, त्या आंदोलनानंतर त्यांचं वक्तृत्व, त्यांची भाषणाची पद्धत आणि एकंदरीत आलेले हल्लेखोर यांनी बोललेलं हे सगळं, हे आम्ही जर तक्रारदार किंवा आमच्यावर हल्ले झालेत, आमच्यावर एवढा वार झाला, 11 टाके माझ्यावरती पडले, ते लहानसहान गोष्ट नाही ना. आणि चळवळीमध्ये एवढं असं होल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडतो तर का त्याच्यावर कारवाई केली जात नाही? हा मोठा भास्कर जाधवने जर तुमच्यावर हे केलं असं, हल्ला केला असं तुम्ही जर म्हणताय, तर हल्ल्यामागचं कारण काय असावं असं वाटतं? हल्ल्यामागचं कारण एकमेव असं आहे की आम्ही जे मुंडन केलं, त्या मुंडनामध्ये जे काय आम्ही भाषण केलं, जे काय आम्ही त्यांच्याबद्दल निषेध बाळगला, ती एक चळवळीची एक आंदोलनाची पद्धत असते, ती जगजाहीर असते. एखाद्या व्यक्तीने एखाद्या पुढाऱ्याने जर का अशा पद्धतीचं काय बोललं किंवा केलं तर ती एक पद्धत असते की निषेध बाळगणं, त्याची घोषणा करणं आणि त्याच्याबद्दल समाजासमोर मांडणं ही आमची एक भूमिका असते. आणि त्या भूमिकेला त्यांना कदाचित असं वाटलं की निवडणुकीचे दिवस होते, प्रचाराचे दिवस होते, कदाचित त्यांना असं वाटत असेल की बाबा मी पडू शकतो किंवा मला काय ह्या मतांची जी पर्सेंटेज आहे ह्या समाजातली मला भेटू शकणार नाही, अशा भीतीपोटी किंवा अशा काही गोष्टीमुळे त्यांनी ह्या गोष्टीचं सूड काढला असावा असा आमचा स्पष्ट आरोप आहे. तुम्ही आता बोललात की त्यानंतर मुंडन केल्यानंतर त्यांनी भाषण जे केलं, ते भाषणामध्ये तुमचा उल्लेख केला? त्यांनी उल्लेख नाही केला, त्यांनी उदाहरणं दिली. आणि ज्या उदाहरणं आणि हा प्रसंग ह्याला जर आपण पाहिलं पोलीस यंत्रणेने, उदाहरणं कुठे दिली, कोणत्या ठिकाणी उदाहरण दिली सांगा ना. मला वाटतं तुमच्या संगमेश्वर आणि देवरुखच्या जी काही भाषणं आहेत ती त्यांची काढावी लागतील, पोलीस यंत्रणेने काढावी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे गरुडचं जे उदाहरण दिलं, त्याच्यानंतर जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळी त्यांनी सांगितलं की पत्रकारांनी विचारलं की हे अन्न जादूमुळे तुमच्या कमी होतं, त्यावेळी त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे ती पद्धत ती यंत्रणेने काढावी. त्या चॅनलने मुलाखत दिली ती, त्यामुळे त्यांनी स्पष्ट म्हटलंय
की त्याचं नाव काढू नको, त्याचं नाव काढू नको, त्याचं नाव काढू नको, त्याचं माझं कधी भेट नाही, त्याला मी कधी काम सांगितलं नाही, त्यांनी मला कधी काम सांगितलं नाही, त्याचं नाव काढू नको. म्हणजे ही बोलण्याची जी पद्धत आहे, ह्या पद्धतीचा सूर कुठेतरी स्पष्टपणे जाणवतोय आम्हाला. तर त्याच्यामुळं हे अण्णा, स्पष्ट आहे. जो हल्ला झाला तो बिलकुल समर्थने नाही, बरोबर, आणि जो हल्ला झाला तो इलेक्शनच्या दरम्यान झाला. पण त्याच्यानंतर अशीही चर्चा रंगली होती की तो भास्कर जाधव यांची इमेज डॅमेज करण्यासाठी हा हल्ला तुमच्या कुठल्या तरी माणसाने घडवून आणलेला आहे. हे कसं आहे की प्रत्येकाला काय बोलायचं बचावा खातीर ते त्याचा प्रश्न आहे, परंतु आम्ही जे म्हणतोय ती फॅक्ट मांडतोय. आम्ही जे म्हणतोय ते बचाव खातीर म्हणत नाही, आम्ही जे म्हणतो ते अस्तित्व मांडतोय. आम्ही जे बोलतोय ते झालेला प्रसंग बोलतोय. त्याच्यामुळं कोण काय बोलतं बचावासाठी ते आमच्यासाठी महत्त्वाचं पण आहे. अजूनही तपास सुरू आहे म्हणताय, पण भास्कर जाधवांचं नाव कुठेच पुढे आलेलं नाही त्या संदर्भात. नाही, म्हणून मी म्हटलं ना की ह्या व्यक्तीचं नाव काय येत नाही, प्रशासन घाबरतंय का, किंवा एवढी मोठी पदं भूषवलेत म्हणून ह्यांचं कदाचित वचक आहे का. पण हे सगळ्या गोष्टीमुळं कदाचित ह्या मागे पुढे होतोय का, जर तर होतोय का. राजकीय स्टंट होता असं सहसर बोलला तर हा राजकीय स्टंट होता. त्यांची इमेज खराब करण्याआधी तुमच्याच कुठल्या तरी कार्यकर्त्या तुमच्यावरती केलेला हल्ला होता असंही बोलला जाते. कारण इतके दिवस झालेत अजूनही तपास यंत्रणा सुरू आहे. काय सांगाल अण्णा? नाही, कसं आहे, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत, एक पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे. भास्कर जाधव ही व्यक्ती किंवा त्याचे समर्थक जर असं म्हणत असेल की वेगवेगळी पदं भूषवलेली माणूस जर असं म्हणत असेल, घटनात्मक काम करणारे म्हणतात ते, आणि जर ते असं म्हणत असेल की अण्णा जाधवने हे असं सगळं केलं असेल, याच्यातच ह्यांची बुद्धिमत्ता काय आहे, यांनी कशा पद्धतीचे शिवराज फुले आंबेडकर मांडले असतील किंवा कशा पद्धतीचे विकासक कामं केले असेल ह्याच्यावरून स्पष्ट दिसते यांच्या वक्तृत्वावरून. त्या मोर्चासाठी साधारण किती जणांची उपस्थिती किंवा किती